सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने विनायक वसंत पाबळे फाउंडेशन यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील आंबोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय बॅग व विविध शैक्षणिक साहित्य वितरणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत 50हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्यांचा संच, स्टेशनरी किट, डबा, पाण्याची बाटली, चित्रकलेचे पुस्तक, रंगांचा संच आदी मिळून तब्बल 420 शैक्षणिक वस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली आहे, तर विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय आणि कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. यानंतर फाउंडेशनचे संस्थापक विनायक वसंत पाबळे, उद्योजक मनोज प्रभाकर सूर्यवंशी तसेच उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून फाउंडेशनच्या समाजभिमुख कार्याचे कौतुक करत संस्थेचे मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, महिला, पालक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच फाउंडेशनची संपूर्ण टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप भारत माता की जयच्या घोषणांनी झाला आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणून गेला. या उपक्रमासाठी मिनेश भगवान मसने यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या सातत्यपूर्ण नियोजन, समन्वय आणि अथक प्रयत्नांमुळे हा शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यांनी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विनायक वसंत पाबळे हे म्हणाले आहेत की ही फाउंडेशन आम्ही समाजसेवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळ देण्यासाठी स्थापन केली आहे. माझे वडील स्वर्गीय वसंतराव पाबळे यांनी आयुष्यभर गरजूंना मदत केली आहे. त्यांचे विचार आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले आहे. पुढील काळात संपूर्ण कर्जत तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. एखाद्या गावातून मुलांकडे चपला नाहीयेत, कपडे नाहीयेत किंवा शैक्षणिक साहित्याची गरज आहे, असा एक फोन जरी आला तरी आम्ही शक्य ती सर्व मदत करू. शिक्षण, पुस्तके, कपडे, अन्नदान अशा सर्व क्षेत्रात मदतीचा हात पुढे करू. या कार्यक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नाहीये. आम्ही केवळ समाजसेवेच्या भावनेतून काम करत आहोत. करोडो रुपये कमावून ते समाधान मिळत नाहीये, ते एका गरजू मुलाच्या चेहऱ्यावर हास्य पाहिल्यावर मिळते. हीच आमची खरी कमाई आहे. आजची ही लहान मुले उद्याचा भारत घडवणार आहेत. त्यामुळे त्यांचे शिक्षण हेच राष्ट्र निर्मितीचे सर्वात मोठे कार्य आहे. मनोज प्रभाकर सूर्यवंशी यांनी सांगितले आहे की विनायक पाबळे यांच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. ते गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समाजासाठी काम करत आहेत. कोणत्याही शाळेला किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्यास त्यांनी फक्त आम्हाला कळवावे. आवश्यक ते साहित्य, सुविधा किंवा मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. कर्जत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. काही अडचणी आली तरी आम्ही 100% प्रयत्न करून ती मदत पूर्ण करू. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे हीच आमची खरी संकल्पना आहे. मिनेश भगवान मसने यांनी सांगितले आहे की आज आपल्या आंबोट जिल्हा परिषद शाळेत विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. संस्थापक विनायक वसंत पाबळे आणि उद्योजक मनोज प्रभाकर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. फाउंडेशन समाजासाठी अत्यंत चांगले कार्य करत आहे. भविष्यातही ही संस्था अधिक व्यापक प्रमाणात समाजसेवा करावी अशी प्रार्थना भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्या चरणी करतो. ग्रामस्थांच्या वतीने फाउंडेशनला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. समाजात अनेक पालक आर्थिक अडचणींवर मात करत आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात. अशा वेळी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होतो. विनायक वसंत पाबळे फाउंडेशनने राबवलेला हा उपक्रम केवळ शालेय साहित्याचे वितरण नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा आणि समाजातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणारा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, माझं नाव विनायक वसंत पाबळे आणि विनायक वसंत पाबळे ही फाउंडेशन ही स्थापना यासाठी केली आहे की गरजू मुलं प्लस आपलं समाजसेवा आणि शिक्षण, आरोग्य याला बळ मिळण्यासाठी आपण केलेली आहे. आणि संकल्पना म्हणजे जवळपास माझे वडील ते म्हणजे असे गोरगरिबांना भरपूर मदत करायचे, तर ते आता हयात नाहीये.
तर त्यांचे विचार मी पुढे घेऊन चाललोय या फाउंडेशनच्या माध्यमातून. हे स्कूल बॅग मग पूर्ण किटच दिल्या त्यांना, पेन पेन्सिल बुक्स कलर्स वॉटर बॉटल टिफिन, म्हणजे 1-2 वर्ष त्यांना काय बघण्याची काय हे नाही असं. आता आम्ही पूर्ण ऑलमोस्ट कर्जत कव्हर करणार आहे, जिकडे जिकडे काय लागतात. आता मी जवळपास मला एक फोन आला होता गावावरून की तिकडे मुलींना घालायला चपला नाहीये, म्हणजे इतकी गरीब परिस्थिती आहे. तर तिकडे आपण जे काय शक्य होईल कपडे किंवा अन्नदान किंवा पुस्तक किंवा शिक्षण सगळे आपण ऑलमोस्ट ऑल कर्जत आपण कव्हर करणार आहे. मी हेच आवाहन करेल की हे छोटे मुलं जे आहे ते आपलं उज्ज्वल भविष्य आपल्या देशाचं, तर ते शिकले तर आपला देश घडेल. बस बाकी काय विषय नाही. गरज असेल त्यांनी आम्हाला परिपत्रक त्यांच्याकडनं लिहून द्यावं. आमच्या परीने जेवढी मदत करण्यात येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू. 100% करण्यात येईल, पण कमी जास्ती नाही, जास्तीच होईल. आणि याच्यामध्ये कोणताही पॉलिटिकल हेतू नाहीये, आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही किंवा काय नाही. हे मला ह्या गोष्टी लहानपणापासून आवडतात करायला, तर मी ते करतोय बस. कारण अगर तुम्ही मला बोलाल की काहीतरी म्हणजे करोड रुपये देतो आणि तुला खूप, तर त्यांनी मला एवढी खुशी होत नाही. पण हे जी गोष्ट करून जे मनामध्ये समाधान आणि आनंद होतो ना, तर ते म्हणजे शब्दात नाही व्यक्त करता येणार. त्याच्यामध्ये काय हेतू नाहीये, फक्त हेल्पिंग हेतू हाच आहे बस. लहान होतो आम्ही तर असेच गाव आमचं नाशिक, तर तिकडे आम्ही जायचो, तर असेच तिकडे शाळा असायच्या. मला ते आठवतं लहानपणी. तर मी पण असं द्यायचो, म्हणजे मी बसायचो असं त्यांच्यामध्येच. ते काय चाललंय काय कळायचं नाही, पण हळूहळू म्हणजे असं कळलं की वडील हे करायचे, तर त्यांच्या पावलावर पाऊल चालून मी पुढे आता हे कार्य करत आहे. एक सर पाबळे हे माझे आता 2 वर्षापासून मित्र आहेत. तसे माझे ते कंपनीतही पार्टनर आहेत आणि काही बिझनेस आम्ही एकत्र मिळून करतो. तर त्यांच्याशी भेटल्यानंतर मला एक कल्पना झाली की आपण गरीब मुलांसाठी काहीतरी करू शकतो. तर सर 2 वर्षापासून आधी करत होते, आता आम्ही वर्षापासून त्यांच्याबरोबर जोडलेलो आहोत. तर ते वर्षापासून गरीब विद्यार्थ्यांसाठी बरंच काही करतात. त्यांना फक्त फोन करण्याची खुटी आहे की बाबा हे आपल्याला काम करायचं आहे. त्यांचा पहिल्या सेकंदाला तुम्ही हे काम करून घ्या, काय लागेल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत आत्ताच्या क्षणाला. आणि त्यांच्या आता एक संकल्पना अशी आहे की कर्जतमध्ये जेवढ्या जिल्हा परिषद शाळा असो किंवा गरीबाचे विद्यार्थी असो, काही काम असेल शाळेतलं, त्यांनी फक्त आम्हाला एक परिपत्रक द्यावं की बाबा आम्हाला हे काम करून हवंय, आम्ही ते दुसऱ्या क्षणाला करू. आमच्याकडनं होत नसेल तरी 100% ना 1000% आम्ही प्रयत्न करून ते पूर्ण करणार म्हणजे करणार, असा त्यांचा ध्यास आहे आताचा. गरीबाचाच फायदा झाला पाहिजे हीच संकल्पना आम्ही आता घेऊन बाहेर निघालो. बाकी सगळे फायदा घेतातच आहेत, बरोबर की नाही. चालेल, पण शिक्षण मिळायला पाहिजे आणि शिक्षणाला लागण्याला जो खर्च असेल तोही आम्ही द्यायला तयार आताच्या पोझिशनला. प्लस त्यांना लागणारे जे साहित्य असेल ते सुद्धा आम्ही देणार. फक्त आमच्या समोर त्यांनी व्यक्त व्हावं की आम्हाला ही व्यक्तीची म्हणजे ह्या व्यक्तीची गरज आहे किंवा ह्या साहित्याची गरज आहे किंवा ह्या पुढच्या समाजासाठी आम्हाला हे लागेल, आम्ही ते पूर्ण द्यायला तयारी आमची आता पण आहे सर. नाही आम्ही सांगा आम्ही काही करू, ते कल्पना संकल्प पूर्ण करून टाकू तिथं आम्ही. माझं नाव मनोज प्रभाकर सूर्यवंशी. कर्जतमध्ये माझा बिझनेस आहे. बाकी फायनान्शियल कामं मी करतो. गरिबांना काय मदत लागेल तीही मी करतो. तुमच्यासारखे मोठे मोठे लोक ओळखीचे नाहीत, पण छोटे छोटे लोक ओळखीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून मी गरिबाची मदत करतो. आज आपल्या शाळेमध्ये विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक, फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय श्री विनायकजी वसंतराव पाबळे उपस्थित राहिले. तसेच आमचे मित्र उद्योजक श्री मनोज शेठ सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित राहिले. हा कार्यक्रम आज फाउंडेशन चांगल्या पद्धतीने काम करते. परमेश्वर विनायक वसंत पाबळे फाउंडेशनला भविष्यामध्ये चांगलं कार्य करण्याची आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर त्यांना खूप अशी प्रेरणा देव आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं हो एवढी ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो आणि फाउंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो.